नमस्कार. उद्या रविवार 17 एप्रिल 2026 अधिक महिन्याला प्रारंभ होतो आहे. अधिक महिन्यात काहीतरी नेम करावा असं म्हणतात. मनात आलं, मला नित्य उत्साही. नमस्कार. उद्या रविवार 17 एप्रिल 2026 अधिक महिन्याला प्रारंभ होतो आहे. अधिक महिन्यात काहीतरी नेम करावा असं म्हणतात. माझ्या मनात आलं, मला वर्षानुवर्ष उत्साही ठेवणाऱ्या तुमच्यासारख्या अनेक सख्यांना माझ्या या नेमात सामील करून घ्यावं, त्यांच्याशी संवाद साधावा. या संवादातून नव्यानं अनेक विषयांवरचा संवाद वाढावा, आनंद मिळावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी. सुरुवातीला आपण जाणून घेऊयात अधिक महिन्याचं महत्त्व. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवरून होणाऱ्या कालावधीला अनुसरून कालगणना ठरवली जाते. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या चंद्राच्या गतीच्या कालावधीला चांद्रमास असं म्हणतात. तर एका राशीपासून दुसऱ्या राशीपर्यंत जायला लागणाऱ्या सूर्याच्या गतीच्या या कालावधीला सौरमास असं म्हणतात. अशा 12 मासांचं एक वर्ष होतं. कालगणनेच्या चांद्रगणना आणि सौरगणना अशा 2 पद्धती आहेत. सौरगणनेवरून दिवस, रात्र, ऋतू, वर्ष आणि युगाची माहिती मिळते. तर चांद्रगणनेवरून तिथी आणि अधिक मासाची माहिती मिळते. हिंदू संस्कृतीत येणारे सगळे सणवार, व्रत आणि त्यानुसार करायची उपासना या गोष्टी चांद्रगणनेनुसार चांद्रमासाशी निगडित आहेत. मराठी वर्षाचे 12 भाग आहेत. चैत्र ते फाल्गुन अशा 12 नावांनी ते आपल्या परिचयाचे आहेत. सौरवर्षाचे दिवस 365 असतात, तर चांद्रवर्षाचे दिवस 354 असतात. चांद्रगणना आणि सौरगणनेनुसार होणाऱ्या महिन्यांचा वर्षाचा हिशोब लागण्यासाठी, त्यांचा मेळ घालण्यासाठी पंचांगात एक महिना अधिक करण्याची पद्धत पडली. यालाच म्हणतात अधिक मास. हा अधिक मास दर 32 महिने 16 दिवस आणि 4 घटिका इतक्या कालावधीनंतर येतो. 33 महिन्यांनंतर हा महिना अधिक केला जातो, त्यामुळे त्याला अधिमास असं म्हणतात. अधिक महिना दर 3 वर्षांनी येण्याचं कारण असं आहे की चंद्रमान वर्ष आणि सौरमान वर्ष यात 11 दिवसांचं अंतर पडतं. दर 3 वर्षांनी हा कालावधी 1 महिन्याने वाढतो. अधिक मास म्हणजे अधिक भक्ती, सत्संग, भजन, कीर्तन, साधना, उपासना, ज्ञानप्राप्ती, ध्यानधारणा करण्याचा उत्तम काळ. हा महिना 13वा म्हणून वर्षात मळासारखा अधिक झालेला, म्हणून त्याला मलमास असंही म्हणतात. या कालावधीत विवाह, उपनयन यासारखे धार्मिक संस्कार, तसंच वास्तुप्रवेश, वास्तुशांती, देवप्रतिष्ठा यासारख्या गोष्टी करत नाहीत. शुभ कार्यासाठी हा काळ अनुकूल मानत नाहीत. सृष्टीचा पालनकर्ता श्री विष्णू याचे 10 अवतार आहेत. अधिक मासाच्या या काळात केली जाणारी व्रत, उपासना, दानं यामुळे श्री विष्णूच्या कृपेची प्राप्ती होते आणि म्हणून याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. या काळात जावयाला आणि लेकीला वाण देण्याची पद्धत आहे. जावयाला श्री विष्णू म्हणजे नारायणाचं रूप मानतात, तर मुलीला विष्णू पत्नी म्हणजे लक्ष्मीचं रूप समजतात. 33 अनारशांचं वाण देण्याची पद्धत आहे.
अनारशांऐवजी बत्तासे आणि म्हैसूर पाकही देतात. विष्णूचा 8वा अवतार श्रीकृष्ण, त्यामुळे अधिक मासात राधाकृष्ण यांची पूजा केली जाते. अधिक मासात रोज पोथी वाचनाचे नियम करतात. देवापुढे अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे. या मासात दानाला खूप महत्त्व आहे. अधिक मासात विष्णूच्या प्राप्तीसाठी माळेवर जप करणं पवित्र मानलं जातं. आपल्या सनातन धर्मसंस्कृतीत दान हे केवळ एक कर्म नाही, तर ते कृतकृत्य, आनंदी, समाधानी जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. मानवी जीवनाचं ते परमश्रेष्ठ कर्तव्य आहे. दानामुळे फक्त गरजूंना मदत होते असं नाही आहे, तर देणाऱ्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. निस्वार्थ बुद्धीने जर दान केलं तर मन आणि हृदय शुद्ध होतं. अहंकाराचा नाश होतो. लोभ, मोह कमी कमी होत जातो. दान हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. अन्नदान, गोदान, धनदान, वस्त्रदान, औषधदान, विद्यादान, ज्ञानदान असे दानाचे विविध प्रकार आहेत. दानामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. 2026 साली म्हणजे यावर्षी 17 मे ते 15 जून हा अधिक महिना आहे. या अधिक मासात आपण अध्यात्म आणि आपलं दैनंदिन जीवन यांची सांगड घालून ज्ञानदानाचं पुण्य जोडूयात. दैनंदिन जीवन आणि अध्यात्म या विषयाची व्याप्ती खूप आहे. त्यामुळे रोज सुमारे 12 ते 15 मिनिटांचं चिंतन ऐकून आपण श्रवणभक्तीचा आनंद लुटूयात. अध्यात्म या शब्दाचा कारण नसताना आपण बाऊ करतो. अध्यात्म हा विषय उगाचच अवघड वाटतो. मी आध्यात्मिक नाही, मला अध्यात्माची अजिबात आवड नाही, अशा गप्पा आपण मारतो. मी भारतीय आहे. माझी मातृभाषा मराठी आहे. माझी नाळ आध्यात्मिक आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे, अभिमान आहे. हा आनंद द्विगुणित होण्यासाठी आपण या विषयाचं चिंतन करूयात.